धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते अब्बा पिता, तुने तुझा एकुलता एक पुत्र आमच्या तारणासाठी, या जगाच्या तारणासाठी दिला आणि त्या तुझ्या पुत्राने आम्हाला तारण दिले आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला दुखणं झालं, त्या दुखण्याद्वारे आम्ही सर्व निरोगी झाले आहोत. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तू तुझ्या डोळ्यातील भावलीप्रमाणे आमचा सर्वांचा सांभाळ करतोस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुने तुझा पवित्र आत्मा आम्हाला दिला आहे आणि तो पवित्र आत्मा आम्हाला नेहमी सत्य ते शिकवित असते. तुझं सत्य वचन तो आम्हाला शिकवित असते. म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि तुझ्या त्या वचनाने, पवित्र वचनाने आम्ही सर्वजण बंधमुक्त झालो आहोत. म्हणून मी तुला धन्यवाद देते. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. त्याच पवित्र आत्म्याद्वारे मी इथे बोलणार आहे आणि त्या पवित्र आत्म्याने मी नाही तर तो पवित्र आत्मा बोलणार आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. सर्वांनी बसायचं आहे. कसे आहेत सर्वजण? आशीर्वादित आणि आनंदी. कोणी दिला तो आनंद आपल्याला? प्रभू येशूने दिला. आपला प्रभू येशू कोण आहे? कोण आहे? आपू त्याची कोण आहोत? त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे? आपल्याला तारण देण्यासाठी. बोला. त्याने त्याच्या जीवाची काय चिंता नाही केली. त्याने तो क्रूस वाहून आपल्याला काय दिलेला आहे? का त्याने तसं केलं? त्याचं काय होतं आपल्यावर? प्रेम होतं. कारण आपण त्याची कोण आहोत? लेकरे आहोत. म्हणून त्याने त्याचा स्वतःचा कधी विचार केला का? नाही केला. त्याने फक्त आणि फक्त कोणाचा विचार केला? तो फक्त आणि फक्त कोणाचा विचार करते? आपला. का करते? कारण तो आपल्यावर काय करते? प्रेम करते. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22 अध्याय 22 वचन 1. माझ्या देवा, माझ्या देवा, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. प्रभू येशूचा कोणी त्याग केलेला आहे? आपल्यासाठी त्याचा त्याग केला ना. कोणी केला प्रभू येशूचा त्याग? स्वर्गीय पित्याने त्याच्या पुत्राचा काय केला? त्याग केला. कोणासाठी केला? आपल्यासाठी. स्वर्गीय पित्याला किती पुत्र होते? एकच होता. पण त्याने तो राखून ठेवला का? कोणासाठी दिला? आपल्यासाठी, या संपूर्ण जगासाठी दिला. त्याने तो राखून ठेवला. आपल्या तारणासाठी दिला ना. का दिला?
आपण देतो का? जर तुमचा एकुलता एक पुत्र आहे, तुम्ही देणार का? तो तुम्ही काय करणार? राखून ठेवणार तुमच्यासाठी. पण स्वर्गीय पित्याने तसं केलं का? नाही केलं. त्याने काय केला? तो आपल्यासाठी दिला. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय दिलेलं आहे? तारण दिलेलं आहे ना, की देणार आहे? दिलेलं आहे. तारण म्हणजे काय? म्हणजे सर्व काही दिलेलं आहे ना, की अर्ध दिलं आणि अर्ध बाकी आहे? सर्व काही दिलेलं आहे की अर्ध बाकी आहे? सर्व काही दिलेलं आहे. कोणासाठी? मग आपण अजूनपर्यंत कधी कधी दुःखी असतो. का असतो दुःखी? तुम्ही बोलता की आम्हाला सर्व काही दिलेलं आहे, पण जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण प्रभू येशूला सांगतो, पण प्रभू येशूने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. तरी पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात तरी पण आपण काय होतो? निराश होतो. म्हणजे तुमचा विश्वास नाही प्रभू येशूवर, की त्याने सर्व नाही दिलं, अर्धच दिलंय. दिलं आहे की नाही? सर्व दिलं आहे ना? बोला, सर्व काही दिलं आहे. हालेलुया. तर प्रभू येशू जेव्हा क्रूस वाहत होता तेव्हा तो त्याच्या पित्याला बोलत आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केलायस? प्रभू येशू म्हणजे स्वर्गीय पित्याने त्याच्या एकुलता एक पुत्राचा आपल्यासाठी काय केला? त्याग केला. जेव्हा प्रभू येशू तो क्रूस वाहत होता तेव्हा प्रभू येशू म्हणजे माझ्या स्वर्गीय पित्याने माझा त्याग केलेला आहे, तो आपल्याला इथे सांगत आहे. आणि मला मदत करण्यासाठी तिकडे कोणी नाही. प्रभू येशूला होतं का तिकडे कोणी मदत करण्यासाठी? होतं का कोणी? आणि माझा आक्रोश ऐकण्यासाठी म्हणजे प्रभू येशूचा आवाज ऐकण्यासाठी सुद्धा तिथे कोणी नव्हतं. जेव्हा प्रभू येशू क्रूस वाहत होता तेव्हा त्याला मदत करण्यासाठी तिकडे कोणी नव्हतं. त्याचा आवाज ऐकण्यासाठी तिकडे कोणी नव्हतं. तरी पण प्रभू येशू त्याच्या विरुद्ध आपल्याला काय सांगत आहे? की मी तुम्हाला कधीही टाकणार नाही. जरी प्रभू येशूला तिथे मदत करायला कोणी नव्हतं तरी त्याच्या विरुद्ध प्रभू येशूचं आपल्यावर एवढं प्रेम आहे की तो आपल्याला इथे सांगत आहे की मी तुम्हाला कधीही टाकणार नाही. टाकते का प्रभू येशू आपल्याला कधी एकटं? तो सदा सर्वदा कुठे आहे? आपल्या बरोबर आहे, आपल्यामध्ये आहे. आपल्यावर कुठलीही परिस्थिती आली तरी पण तो आपल्याला कधी एकटं टाकत नाही, सोडत नाही. कारण तो आपला कोण आहे? पिता आहे. आणि आपण त्याची कोण आहोत? लेकरं आहोत. तो आपल्याला कधीही टाकत नाही. तुमचा कधीही त्याग करणार नाही. म्हणजे प्रभू येशू आपल्याला सांगत आहे मी तुमचा कधीही त्याग करणार नाही, कारण तुम्ही माझी कोण आहात? जरी प्रभू येशूजवळ कोणी नव्हतं पण तो आपल्याला सांगत आहे मी सदा सर्वदा तुमच्या जवळ आहे, तुमच्या मध्ये आहे. मी तुमचा कैवारी, तुमचा मदतगार आहे. प्रभू येशू आपल्याला सांगत आहे. जेव्हा प्रभू येशू क्रूस वाहत होता तेव्हा त्याला मदत करायला तिकडे कोणी नव्हतं, पण त्याच्या विरुद्ध प्रभू येशू आपल्याला काय सांगत आहे? मी तुमचा मदतगार आहे. म्हणजे जेव्हा कधीही आपल्याला मदतीची गरज पडते तेव्हा प्रभू येशू असते ना आपल्याला नेहमी मदत करायला आपल्याबरोबर, की नाही सांगते तुम्ही करा. प्रभू येशू तर सांगते तुमच्या सर्व चिंता प्रॉब्लेम तुम्ही माझ्यावर टाका, कारण तो कोण आहे? आपला मदतगार आहे. आपल्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम आले तरी पण प्रभू येशू काय सांगते की मी तुमचा मदतगार आहे, मी तुम्हाला मदत केली आहे आणि करणार म्हणजे करणार. का असं तो सांगत आहे? आपण त्याची कोण आहोत? लेकरे आहोत ना. तो आपला पिता आहे ना, तो आपल्यावर प्रेम करतो म्हणून तो आपल्याला सांगतो ना की मी तुमचा मदतगार आहे, मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही, मी तुमच्या बरोबर नेहमी आहे, सदा सर्वदा मी तुमच्या बरोबर आहे. आणि तिसरं म्हणजे मी तुमचा धावा ऐकेन. जरी प्रभू येशूचा कोणी तिकडे आवाज ऐकला नव्हता तरी पण प्रभू येशू आपल्याला सांगत आहे त्याच्या विरुद्ध की मी तुमचा धावा ऐकेन. प्रभू येशूचा आवाज ऐकायला तिकडे कोणी होतं का? नाही. त्याच्या विरुद्ध प्रभू येशू आपल्याला काय सांगत आहे की मी तुमचा
धावा ऐकेन. म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कधीही प्रभू येशूला हाक मारा, मी तुमचं ते ऐकेन म्हणजे ऐकेन. आणि ऐकलं आहे ना प्रभू येशूने? ऐकतो की नाही? कोणाकोणाचं ऐकत नाही? कोणाकोणाचं ऐकत नाही की ऐकलेलं आहे? जरी प्रभू येशूचा आवाज ऐकायला तिकडे कोणी नव्हतं, पण जेव्हा आपल्या जीवनात आपल्यावर प्रॉब्लेम येतात, समस्या येतात, तेव्हा प्रभू येशू आपला आवाज ऐकतो ना? ऐकतो की नाही? हालेलुया. स्तोत्रसंहिता 22:6. मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्याने निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. प्रभू येशू असं का सांगत आहे? मी तर कीटक आहे, मानव नाही. का असं सांगत आहे? का असं सांगत आहे? कारण प्रभू येशूने आपली सर्वांची पापं त्या क्रूसावर वाहिली ना. मग एका माणसाचं पाप हे एवढं भयंकर असते, मग प्रभू येशूने एकाचं किंवा दोघांचंच पाप वाहिलं का? प्रभू येशूने संपूर्ण जगाचं वाहिलं. त्याने कुठे असं लिहिलं नाही की मी ह्याचं पाप वाहिलं. प्रभू येशूने संपूर्ण काय जगाचं, मग संपूर्ण जगाचं म्हणजे ते पाप किती भयंकर असेल. मग म्हणून प्रभू येशू इथे आपल्याला काय सांगत आहे की मी एक कीटक आहे. कारण प्रभू येशूची अवस्था ही एक किड्याप्रमाणे झालेली. कारण त्याने संपूर्ण काय केलेलं आहे? जगाचं पाप त्या क्रूसावर वाहून घेतलेलं आहे ना, की घेणार आहे? घेतलेलं आहे. की अर्धी पापं ठेवली आहेत? सर्व पापं घेतलेले आहेत. आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये काय केलेलं आहे? नीतिमान ठरवलेलं आहे ना. की अर्धी पापं आहेत अजून आपल्याजवळ? की सर्व पापे प्रभू येशूने वाहून घेतली? एक तरी पाप ठेवलं का? आपण केलेली आहोत आणि जी होणार आहेत आपल्याकडून, ती सर्व पापे प्रभू येशूने काय केलेले आहेत? क्रूसावर वाहून घेतलेले आहेत. म्हणून प्रभू येशूची अवस्था, जेव्हा तो प्रभू येशू क्रूस वाहत होता, तेव्हा त्याची अवस्था कशी झाली? एका काय किड्याप्रमाणे झाली ना. कारण त्याने संपूर्ण जगाचं पाप काय केलेलं आहे? त्याने त्याच्या स्वतःवर घेतलं. म्हणून तो प्रभू येशू काय सांगत आहे? मी एक कीटक आहे, मनुष्य नाही. कारण त्याची अवस्था कशी झालेली? एका किड्याप्रमाणे झालेली ना. बोला. संपूर्ण पाप प्रभू येशूने वाहिलेलं आहे ना. आपली सर्व पापे प्रभू येशूने काय केलेले आहेत? पुसून काढले आहेत. काढले आहेत की अर्धी ठेवली आहेत पुसायची? सर्व वाहिले आहेत ना. आपण बघतो की प्रभू येशू त्या क्रूसावर टांगलेला असताना इतक्या प्रचंड दुःख सणातून आणि वेदनेतून जातो की पूर्ण जगाचं पाप त्याच्यावर घेतलं. म्हणजे प्रभूने पूर्ण जगाचं पाप काय केलेलं आहे? त्याच्यावर घेतलेलं आहे. आणि आपल्याला पापातून काय केलेलं आहे? मुक्त केलेलं आहे की करणार आहे? केलेलं आहे. मग आपण आज अजूनपर्यंत कोण कोण काय बोलते की मी पापी आहे? इथे कोण पापी आहे का? मग अजूनपर्यंत का तुम्ही बोलता की मी पापी आहे? प्रभू येशूने तर सर्व पापी, आपली जी पापे आहेत ती त्याच्यावर घेतली ना. मग अजूनपर्यंत आपण का बोलतो की मी पापी आहे? मग प्रभू येशूचा काय फायदा होणार का? तो क्रूस वाहून आपण अजूनपर्यंत बोलतो की मी पापी आहे, तर प्रभू येशूचा काय फायदा होणार का तो क्रूस वाहून? तो सांगते की मी तुम्हाला ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवलेला आहे. मी सर्व पापे तुमची वाहून घेतले आहेत. सर्व आजार, सर्व श्राप त्याने काय केलेले आहेत? त्या क्रूसावर वाहून नेलेले आहेत. तरी पण आज अजूनपर्यंत आपली माणसं बोलतात मी कोण आहे?
श्रापित आहे, मी पापी आहे बोलतात ना, पण आहेत का आपल्याकडे आपले श्राप? पापी आहेत का अजूनपर्यंत आपल्याकडे? आजार आहेत का आपल्याकडे? आपण कोण आहोत? निरोगी आहोत की नाही? प्रभू येशूच्या प्रत्येक शरीराच्या अवयवाला दुखणं झालं. कोणासाठी त्याने ते सर्व काही केलं? आपल्यासाठी केलं ना. मग अजूनपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आले, दुःख आलं, शरीराला वेदना झाल्या की आपण बोलतो मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, इथे दुखते तिथे दुखते. पण प्रभू येशूच्या प्रत्येक शरीराला दुखणं झालं. त्याच्या केसापासून तर नखापर्यंत प्रत्येक शरीराला प्रभू येशूच्या दुखणं झालं, जेणेकरून आपल्याला आरोग्य भेटावं. आणि ते आरोग्य प्रभू येशूने आपल्याला काय केलेलं आहे? दिलेलं आहे. मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये आजार येतात तेव्हा आपण काय बोललं पाहिजे? काय बोललं पाहिजे? धन्यवाद येशू, मी तुझ्या जखमामुळे पूर्णपणे बरी झाले आहे. पण अजूनपर्यंत आपण काय बोलतो? मला बरं कर. पण प्रभू येशूने आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या जखमामुळे तुम्ही काय झाले आहात? निरोगी झाले आहात, पूर्णपणे निरोगी झाले आहात. कारण ते दुखणं प्रभू येशूने त्याच्यावर घेतलं की नाही? त्याच्या प्रत्येक शरीराला दुखणं झालं. कारण आपल्या प्रत्येक शरीराला काय भेटावं? आरोग्य. आणि ते आरोग्य प्रभू येशूने काय केलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे की देणार आहे? दिलेलं आहे. मग जेव्हा आपल्याला आजार येणार तेव्हा आपण बोलणार का प्रभू येशू बरं कर, की प्रभू येशूला धन्यवाद देणार? धन्यवाद देणार नाही. बोला की बरं कर. काय बोलणार? बरं कर. मग काय बोलणार? केलेलं आहे. हालेलुया. आपण कल्पना करूया की एका माणसाचं पाप म्हणजे एवढं भयंकर असते. एका माणसाची पापं किती असतात? खूप असतात ना. मग प्रभू येशूने संपूर्ण जगाचं पाप घेतलं ना त्याच्यावर, आणि पापातून आपल्याला मुक्त केलेलं आहे ना, नीतिमान ठरवलेलं आहे ना. म्हणून प्रभू येशू आपल्याला इथे सांगत आहे की माझी अवस्था एका किड्याप्रमाणे झाली आहे. कारण एवढं म्हणजे जगाचं पाप भयंकर ते त्याने त्याच्या स्वतःवर घेतलं. म्हणून प्रभू येशू सांगत आहे की माझी अवस्था जी आहे एका किड्याप्रमाणे झाली आहे. तरी पण प्रभू येशूने तो क्रूस वाहिला ना, तो पुढे पुढे गेला ना तो क्रूस, की तो थकला की खूप झालं पाप, एवढ्या माणसांचं पाप मी नाही वाहणार, असं प्रभू येशूने शब्द काढले का? मग आपल्या जीवनात जेव्हा दुःख येतात तेव्हा आपण पुढे पुढे जातो प्रभू येशूवर विश्वास ठेवून की मागे येतो? प्रभू येशू तो क्रूस घेऊन पुढे पुढे गेला. कारण त्याला ठाऊक होतं की त्या क्रूसाद्वारे माझ्या मुलांना, या जगाला काय भेटणार आहे? तारण. आणि ते तारण त्याने दिलेलं आहे. मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, आजार येतात, दुःख येतात, तेव्हा आपण पुढे गेलं पाहिजे प्रभूमध्ये की मागे? आपण काय करतो? जगाचा विचार करतो आणि काय करतो? मागे येतो. कारण आपलं लक्ष कोणाच्या गोष्टीवर असते? जगाच्या गोष्टीवर असते. पण आपण तसं न करता आपलं लक्ष कोणावर असलं पाहिजे? प्रभू येशूवर असलं पाहिजे ना. पण आपल्या जीवनात जेव्हा दुःख येतात तेव्हा आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन मागायला कोणाकडे जातो? जगाकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला हा प्रॉब्लेम आहे. पण आपण आपलं लक्ष प्रभू येशूवर लावतो का? जातो आणि बाजूवाल्याला सांगतो आमच्या जीवनात एवढे प्रॉब्लेम आहेत, असे असे समस्या आहेत. पण त्या समस्या आपण कोणाला सांगितल्या पाहिजे? प्रभू येशूला सांगितल्या पाहिजे ना, की बाजूवाल्याला? प्रभू येशूला. आणि आपल्या जीवनात जेव्हा संकट येतात, दुःख येतात, तेव्हा आपलं लक्ष कोणावर असलं पाहिजे? प्रभू येशूवर. पण आपण ठेवतो का? ठेवतो का आपण आपलं लक्ष? मग ठेवलं पाहिजे की नाही? आपलं लक्ष फक्त आणि फक्त कोणावर असलं पाहिजे? प्रभू येशूवर असलं पाहिजे. मग आजपासून ठेवणार ना आपलं लक्ष फक्त आणि फक्त प्रभू येशूवर. कारण प्रभू येशूकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं काय आहे? सोल्युशन आहे. की बाजूवाल्यापर आहे?
आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममधून बाहेर कोणी काढलं आहे? प्रभू येशूने आपल्या प्रत्येक समस्यामधून आपल्याला काय काढलेलं आहे? बाहेर काढलेलं आहे ना, की काढणार आहे? काढलेलं आहे ना. सर्व काही प्रभू येशूने आपल्याला दिलेलं आहे ना, की देणार आहे? दिलेलं आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22:7. मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात. प्रभू येशू काय सांगत आहे? मला पाहणारे सर्व माझा काय करतात? उपवास म्हणजे काय? थट्टा. जेव्हा प्रभू येशू तो क्रूस वाहत होता, तो त्याच्या स्वतःसाठी वाहत होता का, की आपल्यासाठी, या जगासाठी, या संपूर्ण जगासाठी ना? की त्याने तिथे लिहिलेलं आहे की मी ह्याच्यासाठी वाहत होतो. नाव घेऊन सांगितलेलं आहे. प्रभू येशूने काय सांगितलेलं आहे? त्याने तो क्रूस कोणासाठी वाहिला? संपूर्ण जगासाठी. जेव्हा प्रभू येशू तो क्रूस वाहत होता तेव्हा लोक काय करत होते? प्रभू येशूचा उपवास करत होते, म्हणजे थट्टा करत होते, मस्करी करत होते, चेष्टा करत होते ना. पण प्रभू येशू पुढे गेला की मागे आला? प्रभू येशूने लोकांचा विचार केला का? मग जेव्हा आपल्या जीवनात माणसं आपली थट्टा करतात, मस्करी करतात, चेष्टा करतात, आपल्याला कमी लेखतात, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? पुढे गेलं पाहिजे. आपण आपल्यासमोर फक्त आणि फक्त प्रभू येशूचं ते चित्र ठेवलं पाहिजे की माझा प्रभू येशू एवढ्या थट्टेमधून गेला, चेष्टेमधून गेला, पण त्याने ते सर्व सहन केलं. तो फक्त आणि फक्त काय केला? पुढे गेला. त्याने त्याचा पाय मागे नाही घेतला, तो फक्त आणि फक्त पुढे गेला. मग तो आपला पिता आहे, आपण त्याची लेकरं आहोत. मग आपण फक्त आणि फक्त प्रभू येशूचं चित्र पुढे आपल्या समोर, डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि जसं त्याने केलं की त्याने सहन केलं सर्व काही, आणि त्याने काय केलं? तो फक्त आणि फक्त पुढे गेला. मागे गेला का? की मी नाही वाहणार, तो क्रूस मी नाही घेणार, असे प्रभू येशूने कधी शब्द काढले का? नाही. त्याने काय केलं? त्याने सहन केलं. मग जेव्हा लोक आपली थट्टा करतात, चेष्टा करतात, तेव्हा आपण सहन करतो का? नाही. का? राग येतो लगेच. पण प्रभू येशूला आला का राग? नाही आला. त्याने काय केलं? सहन केलं. मग आपण आजपासून काय करणार? सहन करायचं. आणि काय करायचं? प्रभू येशूचं चित्र समोर ठेवायचं आणि काय करायचं? पुढे जायचं की मागे यायचं? जसं प्रभू येशूने सहन केलं तसं आपण काय करायचं? सहन करायचं आणि काय करायचं? पुढे जायचं. प्रभू येशू सर्वांमधून जात असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड असे नकारात्मक आले ना, म्हणजे नकार प्रभूला भेटले ना. प्रभू येशू जेव्हा क्रूस वाहत होता तेव्हा प्रभू येशू खूप अशा नकारात्मक काय केला? भावनेतून गेला. भावनेतून तो गेला आणि अतिशय अशा भयानक आणि थट्टा किंवा त्याची निंदा करण्यात आली. भयानक थट्टा आणि निंदा प्रभू येशूची काय केली? करण्यात आली. मस्करी. सर्व जे येशूला जेव्हा क्रूसावर खिल्ले तेव्हा ते अधिकारी होते आणि रोमन्स होते, सोल्जर्स होते. त्यांच्या थट्टेला प्रभू येशूला काय जावं लागलं? सामोरे जावं लागलं. तो प्रभू येशू गेला सामोरे. मग आपण पण काय करणार आजपासून? जेव्हा माणसं आपली थट्टा करतात, क्षमा करायची आणि सहन करायचं आणि पुढे जायचं. तुम्हीच जाणार का फक्त? तुम्ही नाही जाणार का? तुम्ही नाही करणार का सहन? करणार की नाही? कारण आपल्या पित्याने, आपल्या प्रभू येशूने काय केलं? सर्व काही. मग आपण त्याची कोण आहोत? मग आपण पण काय केलं पाहिजे? सहन केलं पाहिजे. प्रभू येशूने आपल्यासाठी खूप असा अपमान सहन केला ना.
मग आपण केला पाहिजे की नाही? जेव्हा दुसरी माणसं आपला अपमान करतात तेव्हा केला पाहिजे की नाही? प्रभू येशूने केला ना अपमान आपल्यासाठी सहन. हालेलुया. प्रभू येशूने काय केलेला? सत्यावर विश्वास ठेवलेला. तो सहन करत होता आणि प्रभू येशूने फक्त आणि फक्त कशावर विश्वास ठेवलेला? सत्यावर. आपण पण सहन करून कोणावर विश्वास ठेवला पाहिजे? सत्यावर ठेवला पाहिजे की लोकांवर? लोक जी आपली थट्टा करतात, मस्करी करतात, आपण आपला विश्वास कोणावर ठेवला पाहिजे? सत्यावर ठेवला पाहिजे, येशूवर ठेवला पाहिजे. आपण तसं नाही करता आपण काय करतो? लोकांवर ठेवतो. पण तसं केलं पाहिजे? आपला विश्वास फक्त आणि फक्त कुठे असला पाहिजे? प्रभू येशूवर, सत्यावर, जे त्याचं सत्य वचन आहे त्याच्यावर की लोकांवर? प्रभू येशूवर, सत्यावर. मग ठेवणार ना? आपला विश्वास कोणावर ठेवणार आपण? प्रभू येशूवर. की लोक बोलतील त्याच्यावर लक्ष देणार? नाही. आपला विश्वास फक्त आणि फक्त कोणावर ठेवणार? प्रभू येशूवर. त्याचं जे सत्य वचन आहे, जे आपल्याला बंधमुक्त करते आणि आपल्याला ते बंधमुक्त केलं आहे त्याच्यावर ठेवणार की लोकांच्या वचनावर लक्ष देणार? जी लोक आपल्याला वचनं सांगित असतात, ते लोकांच्या तोंडातून जे येतात ना गोड शब्द, ते ऐकणार की प्रभू येशूचे शब्द ऐकणार? प्रभू येशूचे. कारण प्रभू येशूचं वचन हे काय आहे? सत्य आहे. आणि सत्यच आपल्याला काय करते? बंधमुक्त करते. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22:8. ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे. तो त्याला मुक्त करो. तो त्याला सोडवो. कारण तो त्याचा आवडता आहे. प्रभू येशूने त्याचा संपूर्ण हवाला कोणावर टाकलेला? पित्यावर. मग आपण आपला कोणावर टाकला पाहिजे? कोणावर? प्रभू येशूवर, पित्यावर. जे प्रॉब्लेम येतात ते कोणावर टाकले पाहिजे? प्रभू येशूवर. की बाजूवाल्यावर? प्रभू येशूवर. हालेलुया. इब्री लोकांपत्र 12:2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक. कोण आहे आपला विश्वासाचा उत्पादक? प्रभू येशू. व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. कोणाकडे? प्रभू येशूकडे पाहत असावे. पण आपण कोणाकडे बघतो? जगाकडे. पण आपण कोणाकडे बघितलं पाहिजे? प्रभू येशूकडे. त्याने आपल्यासाठी काय काय केलेले आहेत, कशा प्रकारे तो क्रूस वाहिलेला आहे, ते चित्र आपण बघितलं पाहिजे ना. की प्रभू येशूने कसं कसं आपल्यासाठी सहन केलेलं आहे, काय काय सहन केलेलं आहे. जेव्हा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात, संकट येतात, तेव्हा फक्त आणि फक्त आपण कोणाला बघितलं पाहिजे? प्रभू येशूला. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. काय केला? सहन केला. कोणासाठी? त्याच्यासाठी, आपल्यासाठी सहन केला ना. मग आजपासून आपण काय करणार? सहन करायचं नाही, उलट उत्तर द्यायचं. काय करणार? सहन करणार. आणि तो
देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. प्रभू येशूने सगळं दुःख सहन काय केलं? कशाने सहन केलं? दुःखाने की आनंदाने? आनंदाने. कारण आपला प्रभू येशू कोण आहे? आनंदाचा सागर आहे. पूर्णपणे काय आहे? आनंदाने भरलेला आहे. मग आपण पण जेव्हा दुसरी आपली थट्टा करतात, मस्करी करतात, तेव्हा आपण प्रभू येशूला बघितलं पाहिजे की प्रभू येशूला थट्टेतून गेला, मस्करीतून गेला, तरी पण प्रभू येशूने काय केलं? ते सर्व आनंदाने सहन केलं. मग आपण पण तो आनंद म्हणजे सर्व काही काय केलं पाहिजे? आनंदाने काय केलं पाहिजे? सहन केलं पाहिजे. मग करणार ना सर्व काही आनंदाने की दुःखाने सहन करणार? आपल्या पित्याने आनंदाने सर्व काही काय केलेलं आहे? सहन केलेलं आहे. त्याने दुःख मानलाच नाही, त्याने फक्त आनंदच केला. मग आपण पण सदा सर्वदा काय केला पाहिजे? आनंदच केला पाहिजे की दुःख केलं पाहिजे? आनंद. आनंदाने सर्व काही सहन केलं पाहिजे आणि आनंदाने काय केलं पाहिजे? पुढे पुढे गेलं पाहिजे. आपलं लक्ष फक्त आणि फक्त प्रभू येशूवर असलं पाहिजे. आपला विश्वास फक्त आणि फक्त प्रभू येशूवर असला पाहिजे. कारण तोच आपल्याला, त्यानेच आपल्याला काय दिलेला आहे? आनंद दिला आहे. त्याने सर्व पापातून आपल्याला मुक्त केलेलं आहे. म्हणून आपलं लक्ष जगाकडे न ठेवता आपलं लक्ष फक्त आणि फक्त कुठे असलं पाहिजे? प्रभू येशूवर. कारण त्याने ते सर्व काही आनंदाने सहन केलं. आनंदाने केलं ना. मग आजपासून आपण काय करणार? फक्त आणि फक्त प्रभू येशूवर लक्ष. आणि प्रभू येशूने जसं आनंदाने सहन केलं तसं आपण पण आनंदाने करणार की दुःखाने करणार की रागाने सहन करणार? आनंदाने ना. मग आजपासून आपण फक्त आणि फक्त काय करणार? आनंद. प्रभू येशूने तो क्रूस वाहून आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. मग प्रभू येशूमध्ये आपण फक्त आणि फक्त काय केला पाहिजे? आनंद केला पाहिजे. प्रभू येशूचं लक्ष फक्त आणि फक्त त्याच्या कोणाकडे होतं? माणसांकडे होतं की स्वर्गीय पित्याकडे होतं? मग आजपासून आपलं लक्ष फक्त आणि फक्त कोणाकडे असेल? कोणाकडे? की माणसांवर? प्रभू येशूवर. नक्की ना? हो. हालेलुया. तर आपलं लक्ष जसं प्रभू येशूने तो क्रूस वाहत होता तेव्हा त्याने त्याचं लक्ष फक्त आणि फक्त स्वर्गीय पित्यावर लावलेलं, तसंच आपलं लक्ष जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतात तेव्हा आपलं लक्ष आपण आपल्या प्रभू येशूकडे लावलं पाहिजे. लावणार की नाही? लावणार ना. आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे? फक्त आणि फक्त प्रभू येशूवर. हालेलुया. प्रभू येशूने फक्त आणि फक्त विश्वास कोणावर ठेवलेला? पित्यावर. मग आपला विश्वास कोणावर असेल? माणसांवर. प्रभू येशूवर. आपला विश्वासाचा उत्पादक कोण आहे? प्रभू येशू. मग आपला विश्वास कोणावर असला पाहिजे? की जगावर? प्रभू येशूवर. हालेलुया. संपूर्ण मानवजातीसाठी. आणि म्हणून प्रभू येशूला माहीत होतं की मानवजातीला म्हणजे आपल्याला म्हणजे प्रभू येशूला माहीत होतं की आपल्याला नरकात जाण्यापासून प्रभू येशू तो क्रूस वाहून वाचवत आहे. प्रभू येशूने आपल्याला नरकात जाण्यापासून वाचवलेला आहे ना. प्रभू येशू तो क्रूस का वाहत होता? तो आपल्याला कशामधून वाचवत होता? पापापासून मुक्त करून आपला जो मार्ग होता नरकात जाण्याचा तो त्याने बंद केला आणि आपल्याला स्वर्गाचे काय केलं आहे? दार उघडे केले आहे. आणि आपण कोण आहोत? स्वर्गाचे वारिसदार आहोत ना. कोण कोण स्वर्गाचे वारिसदार आहे की नरकाचे आहे? सर्वजण स्वर्गाचे आहेत की नरकाचे आहे? प्रभू येशूने नरकाचा दरवाजा बंद केला ना आपल्यासाठी तो क्रूस वाहून. त्याने आपल्याला वाचवलं. वाचवलं की वाचवणार आहे? वाचवलं आहे. नरकात जाण्यापासून वाचवलं ना. आणि आपण कोण आहोत? स्वर्गाचे वारिस आहोत. हालेलुया.
आणि म्हणून आपण सर्व मानवजाती प्रभू येशूने म्हणजे स्वर्गीय पित्याच्या कुटुंबामध्ये आपण दत्तक घेतलेला आहोत की घेणार आहे? प्रभू येशूने आपल्याला त्याचं पवित्र रक्त सांडून त्याच्या कुटुंबामध्ये काय केलेलं आहे? दत्तक घेतलेलं आहे ना. आपण प्रभू येशूच्या कुटुंबामध्ये आहोत ना की जगाच्या कुटुंबामध्ये आहोत? आपण कोणाच्या कुटुंबामध्ये आहोत? प्रभू येशूचं आणि आपलं एक काय आहे? कुटुंब आहे. आपण प्रभू येशूच्या कुटुंबात कोण आहोत? दत्तक घेतले आहोत की घेणार आहे? प्रभू येशूने आपल्याला दत्तक घेतलं आहे ना त्याच्या कुटुंबामध्ये की घेणार आहे? घेतले आहे की घेणार आहे? प्रभू येशूने आपल्याला त्याच्या कुटुंबात दत्तक घेतलेलं आहे. हालेलुया. मग जेव्हा आपल्या आयुष्यात संकटे येतात तेव्हा ती संकटे आपल्याला कोणावर सोडवायची आहेत? की आपण आपल्या शक्तीने सॉल्व्ह करायचे आहेत? आपली संकटे आपण कोणावर टाकायची आहेत? प्रभू येशूवर. की बाजूवाल्याला जाऊन सांगायचे आहेत माझ्या जीवनामध्ये ही संकटे आहेत? आपली संकटे आपण कोणावर टाकायची आहेत? प्रभू येशूवर. टाकता का? की स्वतःच्या शक्तीने म्हणजे स्वतःच्या बुद्धीने सॉल्व्ह करायला जाता की प्रभू येशूवर टाकता? आपली संकटे आपण कोणावर टाकतो? प्रभू येशू सांगते तुमच्या सर्व चिंता तुम्ही कोणावर टाका? माझ्यावर टाका. पण आपण तसं करतो का? पण आपण कसं केलं पाहिजे? आपल्या सर्व चिंता कोणावर टाकल्या पाहिजे? प्रत्येक प्रॉब्लेमचं प्रभू येशूकडे काय आहे? सोल्युशन आहे आणि त्याने आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढलेलं आहे. प्रभू येशूने आपल्याला मुक्त केलेलं आहे की करणार आहे? मुक्त केलेला आहे. मग आपला विश्वास आहे प्रभू येशूने आपल्याला मुक्त केलेला आहे. मग जेव्हा संकट येतात तेव्हा आपल्याला भीती बाळगायची आहे की आपला विश्वास आपण बोलायचं आहे की प्रभू येशूने मला मुक्त केलेला आहे? जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आपल्याला काय बोलायचं आहे? प्रभू येशूने मला मुक्त केलेलं आहे. पण आपण काय करतो? प्रभू येशू मुक्त कर. का असं करतो? पण प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला मुक्त केलेलं आहे. केलेलं आहे ना? कोणाकोणाला मुक्त केलेलं आहे प्रभू येशूने? सर्वांना की अर्ध्यांना? सर्व जगाला प्रभू येशूने काय केलेलं आहे? मुक्त केलेलं आहे. हालेलुया. प्रभू येशूने आपल्यासाठी एवढा विरोध सहन केला की नाही? केला की करणार आहे? केला ना. कोणासाठी केलं एवढं सहन? आपल्यासाठी. या संपूर्ण प्रभू येशूने असं नाही सांगितलं की मी फक्त ह्याच्यासाठी सहन केलं की ह्याच्यासाठी. प्रभू येशूने सर्वांसाठी ते काय केलेलं आहे? सहन केलेलं आहे. हालेलुया. प्रभू येशूवर जेव्हा प्रभू येशू तो क्रूस वाहत होता तेव्हा तो प्रभू येशूने तो वाहिला. आनंदाने वाहिला की दुःखाने वाहिला? आनंदाने वाहिला. मग आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येणार तेव्हा आपण आनंदी राहणार की दुःखी राहणार? आणि सगळे प्रॉब्लेम कोणावर टाकणार? येशू आपल्या विश्वासाचा कोण आहे? उत्पादक आहे ना. हालेलुया. हालेलुया. उदाहरण, जेव्हा मी कॉयरमध्ये आहे आणि माझ्या जोडीला दुसऱ्या मुली आहेत तेव्हा ती मुलगी दुसरी जी मुलगी आहे ती मला बोलणार की तू चांगलं सिंगिंग करत नाही, चांगलं गात नाही. तेव्हा मी काय करणार? माईक ठेवणार आणि सोडून जाणार. कारण मला काय आला? राग आला. म्हणजे उदाहरण, मला राग आता येत नाही. उदाहरण, मला काय आला? राग आला. पण प्रभू येशू जेव्हा क्रूस वाहत होता तेव्हा तो थट्टेतून गेला, मस्करीतून गेला, चेष्टेतून गेला. पण त्याने तो क्रूस सोडला नाही. तो त्या क्रूसला घट्ट मिठी मारून तिथेच राहिला. पण आपल्याला जेव्हा दुसरी आपली थट्टा करतात, मस्करी करतात तेव्हा आपण काय करतो? सोडतो, सोडून जातो. पण प्रभू येशूने तसं काय केलं नाही. प्रभू येशू त्या क्रूसाजवळ राहिला. त्याने ते पूर्ण केलं आपल्यासाठी. प्रभू येशू त्या क्रूसाला घट्ट मिठी मारून त्या वेदनेमध्ये सुद्धा तो तसाच तिथे राहिला की सोडून गेला? अर्धवट क्रूस व्हायला की पूर्ण व्हायला?
प्रभू येशूने अपमान सहन केला आनंदाने, त्याने तो सोडला नाही. पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला दुसरी बोलतात, तू बरोबर नाही करत किंवा तू अशी आहे तशी आहे, तेव्हा आपण काय करतो? लांब जातो, सोडून जातो. आपलं कार्य जे आहे ते आपण सोडून जातो. पण प्रभू येशू तसं प्रभू येशूने केलं नाही. प्रभू येशूने काय केलं? सहन केलं. आणि प्रभू येशू त्या क्रूसाजवळ घट्ट मिठी मारून काय केलं? तसाच तिथे राहिला आणि ते पूर्ण केलं. पण आपण काय करतो? सोडून जातो. पण जेव्हा अशा आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, आपण सोडून गेलं पाहिजे की आपण ते सहन केलं पाहिजे? तिथेच राहिलं पाहिजे ना, की सोडून गेलं पाहिजे? आणि आपला विश्वास कोणावर ठेवला पाहिजे? येशूवर ठेवला पाहिजे. हालेलुया. जेव्हा आपल्याला कोण काय बोलते तेव्हा आपला काय होते? स्वभाव बदलतो ना. पण तो बदलला पाहिजे का? आपला स्वभाव कोणासारखा असला पाहिजे? प्रभू येशूसारखा असला पाहिजे. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये कोण आपल्याला काय बोलतं तेव्हा आपला स्वभाव काय होते? बदलते. हालेलुया. परंतु प्रभू येशूने आपल्यासाठी एवढं सहन केलं, पण प्रभू येशूने त्याचा स्वभाव, त्याचं आपल्यावरचं प्रेम कमी केलं का? प्रभू येशूचं प्रेम कमी झालं का आपल्यासाठी? नाही. त्याने त्याचा स्वभाव बदलला का? त्याने सहन केलं ना. मग आपण आपला स्वभाव बदलला पाहिजे की सहन केलं पाहिजे? कारण प्रभू येशूने सहन केलं, त्याने त्याचा स्वभाव नाही बदलला. मग आपण आपला स्वभाव बदलायचा नाही, आपण सहन करायचं. प्रभू येशूने सहन केलं, त्याचा स्वभाव बदलला नाही? बदलला. जेव्हा आपल्याला कोण काय बोलतो तेव्हा आपलं काय होते? आपण निराश होतो, दुःखी होतो आणि आपला स्वभाव बदलतो. पण बदलला पाहिजे का? नाही. आपला स्वभाव कोणासारखा असला पाहिजे? प्रभू येशूसारखा, सहन करणारा, आनंद देणारा, प्रेम देणारा. सर्व काही प्रभू येशू देतो, तसं आपण पण काय केलं पाहिजे? आपला पिता जर सर्व काही देतो तर आपण त्याची लेकरं आहोत की नाही? कोण कोण प्रभू येशूची लेकरं आहेत? मग आपलं वागणं पण कोणासारखं असलं पाहिजे? प्रभू येशूसारखं. मग आजपासून आपला स्वभाव कोणासारखा ठेवणार? प्रभू येशूने त्याच्यासारखा आपल्याला स्वभाव बनवलेला आहे ना. प्रभू येशूने आपल्याला बनवलेला आहे ना. मग आपला स्वभाव पण कोणासारखा असला पाहिजे? आपले विचार कोणासारखे असले पाहिजे? आपण प्रेम कोणासारखं दिलं पाहिजे? प्रभू येशूने तर आपल्याला निस्वार्थी प्रेम दिलं. मग आपण कसं प्रेम दिलं पाहिजे? निस्वार्थी की स्वार्थी? मग आजपासून काय देणार? निस्वार्थी प्रेम देणार की स्वार्थी प्रेम देणार? निस्वार्थी. आपला प्रभू येशूने आपल्याला काय दिलेलं आहे? निस्वार्थी प्रेम दिलेलं आहे. तसंच प्रेम आपल्याला सुद्धा दुसऱ्यांना दिलं पाहिजे. देणार ना? हालेलुया. जेव्हा कोणी काय बोलतो तेव्हा आपल्याला काय येतो? राग येतो. पण तो आला पाहिजे का? राग येतो आणि सैतान आपल्याला सांगतो, बघ ती तुला काय बोलत आहे. पण त्यावेळेला आपलं लक्ष फक्त आणि फक्त कोणावर असलं पाहिजे? की सैतानाकडे. सैतान तर आपल्याला सांगायला येते, बघ तुला ती काय बोलत आहे. पण त्या माणसाच्या बोलण्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे की येशूवर असलं पाहिजे? सैतान तर येतो आपल्याला सांगायला, ही बघ तुला काय बोलत आहे. पण आपण तिथे स्थिर राहायचं, आपला स्वभाव बदलायचा नाही. आपण आपल्या पुढे फक्त आणि फक्त प्रभू येशूचं चित्र ठेवायचं की प्रभू येशूने सहन केलं तसं मी पण त्या माणसाचं काय करणार? सहन करणार. प्रभू येशूने त्याचा स्वभाव बदलला नाही. मग आपला पण स्वभाव आपण बदलला पाहिजे की प्रभू येशूसारखा आपला स्वभाव ठेवला पाहिजे? प्रभू येशूसारखा. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22:11.
माझ्यापासून दूर राहू नकोस, दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे आणि सहाय्य करणारा कोणी नाही. प्रभू येशूला तिकडे सहाय्य करायला कोणी नाही, परंतु प्रभू येशूने आपल्याला सहाय्य केलं आहे. प्रभू येशूने हा विचार नाही केला की मी जेव्हा क्रूस वाहत होतो तेव्हा मला कोणी सहाय्य नाही केलं. प्रभू येशू नेहमी आपल्याला सहाय्य करतो ना, करतो की नाही? हालेलुया. प्रभू येशूचं जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा आपल्याला तिकडे कोण दिसते? फक्त आणि फक्त ते आपण बघितलं तर आपल्याला दिसते की ते सैनिक आहेत, असं आपण बघितलं आहे ना चित्रामध्ये. पण फक्त तिकडे तेच होते का? सैनिकांबरोबरच होतं का प्रभू येशूचं युद्ध? सैनिकाबरोबरच होतं का प्रभू येशूचं युद्ध? सैनिकाबरोबर चालू होते, पण हे युद्ध सैनिकाबरोबर तर होतंच, पण तिथे सैतान आणि त्याच्या अंधाराच्या सत्तेमधले जेवढे दुष्ट आत्म्या आहेत ना, दुरात्म्या आहेत, त्या सर्वांबरोबर हा सगळा युद्ध सुरू होता. प्रभू येशूचा फक्त आणि फक्त सैनिकांबरोबर युद्ध तिकडे चालू होता. जेवढे सैतान दुरात्मे ते सुद्धा तिथे होते. तर येशू म्हणजे प्रभू येशू बरोबर हा युद्ध चालू होता की येशू नावाच्या माणसाबरोबर हा युद्ध चालू होता? येशू बरोबर हा युद्ध चालू होता की येशू राजा म्हणून ते युद्ध आपल्यासाठी तो क्रूस वाहत होता, की एक माणूस म्हणून तो क्रूस वाहत होता? तो राजांचा राजा होता, प्रभूंचा प्रभू होता, पण तो एक राजा म्हणून क्रूस आपल्यासाठी वाहत होता की येशू मानव म्हणून वाहत होता? येशू नावाच्या माणसाबरोबर काय होतं? युद्ध चालू होतं. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू होता. त्याने कुठे बसायला पाहिजेत होतं? राजासनावर, सिंहासनावर. पण त्याने तसं केलं का? त्याने तसं केलं? त्याने काय केलं आपल्यासाठी, या जगासाठी? सिंहासन सोडून तो आपल्यासाठी आला ना? आला की नाही? आला. हालेलुया. कारण प्रभू येशू हे युद्ध खेळला तेव्हा तो देवाचा पुत्र म्हणून नाही, तर तो मानव पुत्र म्हणून खेळला ना. मानव पुत्र म्हणून खेळला. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22:12. पुष्कळ गोऱ्यांनी मला वेढले आहे. बाशानातील दांडग्या गोऱ्यांनी मला घेरले आहे. पुष्कळ गोऱ्यांनी म्हणजे बैलांनी. प्रभू येशू असं का सांगत आहे? गोऱ्यांनी म्हणजे पुष्कळ. प्रभू येशूने सांगितलंय गोऱ्यांनी म्हणजे बैलांनी. प्रभू येशू गोरा नाही बोलत, गोऱ्यांनी म्हणजे किती असतील? पुष्कळ असतील ना. पुष्कळ गोऱ्यांनी प्रभू येशूला काय केलेलं आहे? वेढले आहे, घेरले आहे. गोरे म्हणजे काय? बैलाला काय असते? शिंग असते ना. गोऱ्यांनी म्हणजे बैलांनी. बैलाला किती ताकद असते? खूप ताकदवान असते ना तो. तशाच प्रकारच्या माणसांनी प्रभूला काय केलेलं होतं? घेरलं होतं. प्रभूला काय केलेलं होतं? घेरलं होतं. म्हणजे बैलाचं इथे आपल्याला गोऱ्यांचं म्हणजे बैलाचं काय केलेलं आहे? उदाहरण दिलं आहे. बाशानातील
बाशानातील प्रचंड गोऱ्यांनी म्हणजे बैलांनी प्रभू येशूला वेढिलं होतं, जी मनुष्य येशूला पूर्णपणे घायल करत होती. म्हणजेच ब्रदर चापकाला काय ते हुक काय चापकाला काय असते, हुक असते. जेव्हा ते सैनिक प्रभू येशूच्या अंगावर मारत होते तेव्हा प्रभू येशूचं शरीर त्या हुकाबरोबर काय करत होतं, बाहेर येत होतं ना. प्रभू येशूची हाडे वेगळी झाली आणि काय केले, मांस वेगळं झालं. कोणासाठी, तर प्रभू येशू इथे आपल्याला तेच सांगत आहे की पुष्कळ गोऱ्यांनी मला वेढिले आहे. हालेलुया. आपण फॅशन ऑफ क्राइस्ट कोणी कोणी मूवी बघितले आहे ना. त्याच्यामध्ये जेव्हा प्रभू येशूला जेव्हा मारत होते तो सीन बघितला का तुम्ही, कसं मारत होते, चापकाने मारत होते आणि त्याला काय होता, हुक होता ना. त्याच्याबरोबर प्रभू येशूचं काय होत होतं, मांस बाहेर येत होतं. प्रभू येशूने एवढं कोणासाठी सहन केलं, आपल्यासाठी सहन केलं की नाही. त्याने त्याचा विचार नाही केला. त्याच्या प्रत्येक शरीराला जखमा झाल्या की नाही. कोणासाठी, आपल्यासाठी झाला. चाबूक जेव्हा प्रभू येशूच्या शरीरावर मारलं जात होतं तेव्हा काय होत होतं, मांस प्रभू येशूचं त्या चाबकाबरोबर काय करत होतं, बाहेर येत होतं. एवढं सहन कोणासाठी केलं, तो राजांचा राजा असून त्याने आपल्यासाठी एक मानवपुत्र म्हणून तो क्रूस व्हायला आणि त्याने ते सर्व काही आपल्यासाठी काय केलेलं आहे, सहन केलेलं आहे. म्हणजे इतक्या प्रचंड कृत्याने येशूला काय केलं गेलं, मारलं गेलं ना आपल्यासाठी. या जगाच्या तारणासाठी प्रभू येशूने काय केलं आणि तारण मिळवून दिलं. प्रभू येशूने आपल्याला तारण दिलं ना. त्याने एवढं सहन केलं. तो राजा असून त्याने काय केलं, एवढं सहन केलं. कारण आपण त्याची कोण आहोत, तो आपला कोण आहे. जेव्हा हे युद्ध चालू होतं तर येशूमध्ये सामर्थ्य होतं ना त्यांना थांबवण्याचं, पण प्रभू येशूने तसं केलं का. प्रभू येशू सामर्थ्यशाली होता, ते तो थांबवू शकत होता तिथे, पण प्रभू येशूने ते थांबवलं का, नाही थांबवलं. त्याने काय केलं, सहन केलं. त्यांना नष्ट करण्याचं सामर्थ्य होतं ना प्रभूकडे सर्व काही सामर्थ्य होतं. तो त्यांना नष्ट करू शकत होता, पण केलं का नष्ट. त्याने काय केलं, सहन केलं. सगळ्या देवदूतांना बोलवण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये होतं, पण प्रभू येशूने बोलवलं का, नाही बोलवलं. त्याने ते सर्व काही एकट्याने सहन केलं. पण तरीसुद्धा प्रभू येशूने त्या सामर्थ्याचा वापर केला की नाही. प्रभू येशू सामर्थ्यशाली होता, पण प्रभू येशूने त्याचा सामर्थ्याचा वापर केला नाही केला. त्याने काय केलं, सहन केलं. प्रभू येशूने पूर्णपणे सगळं सहन केलं आपल्यासाठी, की त्याच्यासाठी केलं. तो राजा असून त्याने एवढं काय सहन केलं. मग आपण काय करणार आजपासून. तो राजा असून, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून त्याने सर्व काही आपल्यासाठी सहन केलं. मग आजपासून आपण काय करणार. आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कोणाचं चित्र ठेवणार. जेव्हा लोक आपल्याला नकारात्मक दृष्टीतून बघणार, नकार येणार आपल्या जीवनामध्ये, आपला छल होणार, तेव्हा आपलं लक्ष कोणावर असलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर आपण कोणाचं चित्र ठेवलं पाहिजे, प्रभू येशूचं. आपण प्रभू येशूच्या पूर्णपणे काय अधीन राहिलं पाहिजे. अधीन राहिलं पाहिजे ना. फक्त आणि फक्त आपण त्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, की लोकांचं ठेवणार, प्रभू येशूचं ठेवणार. हालेलुया. पित्याच्या पूर्णपणे आपण काय केलं पाहिजे, अधीन राहिलं पाहिजे, पित्यामध्ये राहिलं पाहिजे.
जेव्हा संकट येतात, समस्या येतात, तेव्हा आपण फक्त आणि फक्त पित्यामध्ये राहिलं पाहिजे. आपले प्रॉब्लेम आपण कधी लोकांना नाही सांगायचे, तर आपण पित्यामध्ये राहायचं. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू आपल्यासाठी त्या क्रूसावर पर्यायी बलिदान बनला. तो आपल्यासाठी काय झाला? एक पर्याय झाला. हालेलुया. जी अतिशय क्रूर अशी माणसे आहेत त्यांनी मला वेडिले आहे. म्हणजे प्रभू येशू त्या त्या ताकदवर काय त्या माणसांविषयी आपल्याला काय सांगत आहे ना, की गोऱ्यांनी मला वेडिले आहे. म्हणजे गोऱ्यांनी म्हणजे पुष्कळ माणसांनी, जी शक्तिशाली माणसं होती, त्यांनी प्रभू येशूला काय केलेलं? वेडिलं होतं. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22:14. मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे. हालेलुया. प्रभू येशू आपल्याला काय सांगत आहे? मी पाण्यासारखा. प्रभू येशूचं रक्त जे आहे ते कशा प्रकारे ओतलं गेलं? कोणासाठी? आपल्यासाठी. ते कसं वाहत होतं? पाण्यासारखं वाहत होतं. माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहे. बस. हालेलुया. प्रभू येशूचं रक्त जे आहे पाण्यासारखं ओतलं गेलं. प्रभू येशूला इतकं ठेचलं गेलं आहे, इतकं मारलं गेलं आहे, की माझ्या शरीरातून रक्त जे आहे ते पाण्यासारखं काय गेलं? ओतलं गेलं. कोणासाठी? आपल्यासाठी प्रभू येशूचं रक्त आहे ते काय केलं? ओतलं गेलं. आणि माझं जीवन व माझं रक्त जे आहे ते पाण्यासारखं, प्रभू येशूचं जीवन आणि रक्त कशा प्रकारे ओतलं गेलं? पाण्यासारखं ओतलं गेलं. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. प्रभू येशूचे हृदय कशा प्रकारे? मेणासारखं वितळलं ना. हालेलुया. ज्या कोणा व्यक्तीला म्हणजे रक्ताचा काही प्रॉब्लेम असेल, रक्तामध्ये काही कमतरता असेल, जेव्हा ती हे वचन बोलणार की येशूचं रक्त, येशूचं जीवन पाण्यासारखं ओतलं गेलेलं होतं, त्या रक्ताद्वारे मला आरोग्य प्राप्त झालं आहे. पण आपण बोलतो का? आपण विचार करतो का जेव्हा आपल्याला कुठले प्रॉब्लेम येतात? प्रभू येशूचं रक्त आपल्यासाठी पाण्यासारखं काय केलं गेलं? ओतलं गेलं. आणि ज्या कोणाला व्यक्तीला हाडांचा, सांध्यामध्ये किंवा हाडांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, जेव्हा ती व्यक्ती म्हणणार की प्रभू येशूची सर्व जी हाडे आहेत ती सांध्यापासून पूर्णपणे बाहेर आली होती, त्या हाडांद्वारे माझी हाडे काय केली गेली आहेत? मजबूत केली गेली आहेत, जखली आहेत. आपली हाडं मजबूत व्हावी म्हणून प्रभू येशूची हाडे जी आहेत ती काय केली गेली? सांध्यातून पूर्णपणे ढिल्ली करण्यात आली. मग ज्या कोणाला असे कुठले प्रॉब्लेम आहेत त्यांनी आपलं लक्ष प्रभू येशूवर लावलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की प्रभू येशूची जी हाडे आहेत ती पूर्णपणे सांध्यातून बाहेर आली. कारण माझी हाडे मजबूत व्हावी, माझी हाडे जखली जावी. आणि ती आपली हाडे जखली आहेत की नाही? आपली हाडं कशी आहेत? मजबूत आहेत ना की ढिल्ली आहेत? प्रभू येशूने ते आपल्याला मजबूत करून दिली आहेत की देणार आहे? दिली आहेत. मग जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये असे काही प्रॉब्लेम येणार हाडांचे वगैरे, तेव्हा आपण काय बोलायचं आहे की माझी हाडे काय आहेत? मजबूत आहेत. प्रभू येशूची जी हाडे आहेत ती ढिल्ली करण्यात आली, त्याद्वारे माझी हाडे काय झालेली आहेत? माझी हाडे काय आहेत? मजबूत आहेत. हालेलुया. प्रभू येशूचे हृदय हे कशा प्रकारे वितळले गेले? मेणासारखे वितळले गेले ना. कोणासाठी? ते सर्व काय? आपल्यासाठी. हालेलुया. ज्या कोणाला हृदयाचा कशाचा त्रास असेल त्याने बोलायचं आहे की प्रभू येशू तुझे हृदय मेणासारखे वितळले गेले
होते, त्यामुळे माझ्या हृदयाला काय भेटलेलं आहे? आरोग्य भेटलेलं आहे. भेटलेलं आहे की भेटणार आहे? प्रभू येशूचं हृदय जे आहे ते काय केलं गेलं? मेणासारखं वितळलं गेलं. त्या हृदयाद्वारे आपल्याला प्रभू येशूने नवीन हृदय दिली आहेत, मजबूत हृदय दिली आहेत. दिले आहेत की नाही? हालेलुया. ते आतल्या आत वितळले आहेत. प्रभू येशूचं हृदय आतल्यात वितळलं गेलं आणि आपली हृदये त्याच्या हृदयाद्वारे काय झाले आहेत? नवीन झाले आहेत. कशा प्रकारे वितळलं गेलं प्रभू येशूचं? मेणासारखे. कोणासाठी? फक्त आणि फक्त. मग असे काही प्रॉब्लेम येणार तेव्हा आपण लक्ष लावलं पाहिजे प्रभू येशूवर, की जे डॉक्टर सांगणार त्या गोष्टीवर? प्रभू येशूवर. प्रभू येशूच्या प्रत्येक अवयाला दुखणं झालं. त्या दुखण्याद्वारे आपल्या प्रत्येक अवयाला प्रभू येशूने काय दिलेलं आहे? आरोग्य दिलेलं आहे की देणार आहे? दिलेलं आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22:15. माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे. प्रभू येशूची काय शक्ती आटून कशा प्रकारे झाली? खापरीसारखी. का असं झालं? कारण आपल्याला शक्तिशाली करण्यासाठी प्रभू येशूची शक्ती काय करण्यात आली? त्याची शक्ती कशी झाली? खापरीसारखी आटून. मग आपण शक्तिशाली आहोत की नाही? प्रभू येशूची शक्ती खापरीसारखी आटून गेली. त्याद्वारे आपल्याला प्रभू येशूने काय बनवलेलं आहे? मजबूत बनवलेलं आहे, शक्तिशाली बनवलेलं आहे. आपण कोण आहोत? बलवान आहोत, वीर आहोत की अशक्त आहोत? आपण कोण आहोत? वीर आहोत, बलवान आहोत, शक्तिशाली आहोत की नाही? हालेलुया. ज्या कोणाला शरीरामध्ये अशक्त वाटत आहे त्याने बोलायचं आहे की प्रभू येशू, तुझी सर्व शक्ती जी आहे ती आटून खापरीसारखी झाली होती, जेणेकरून तुने मला शक्ती दिली आहे. दिली आहे की देणार आहे? शक्तिशाली आहोत ना आपण. मग आजपासून कोण बोलणार मी अशक्त आहे? आजपासून आपल्याला काय बोलायचं आहे? मी शक्तिशाली आहे. कोण बोलणार का मी अशक्त आहे? आपण कोण आहोत? प्रभू येशूची शक्ती आटून खापरीसारखी झाली, जेणेकरून आपण शक्तिशाली व्हावे. आणि आपण झालो आहोत. आणि आपण कोण आहोत? शक्तिशाली आहोत की नाही? आपण कोण आहोत? मी शक्तिशाली आहे. बोला हालेलुया. पुढे. माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे. काय केलं? प्रभू येशूची जीभ काय झाली? टाळूच चिपकली. का असं? प्रभू येशूची जीभ एवढी कोरडी पडली की ती आटून प्रभू येशूच्या टाळूच चिपकली. कारण प्रभू येशू जेव्हा क्रूस वाहत होता तेव्हा प्रभू येशूला कोणी पाणी सुद्धा दिला नव्हता. दिलं होतं की दिलं नव्हतं? दिला नव्हता. मग जेव्हा कुठल्याही व्यक्तीला जबड्याचा त्रास असेल, दातांचा प्रॉब्लेम असेल किंवा तोंडामध्ये अल्सर्स असतील, जेव्हा ती वचन बोलणार की प्रभू येशूची जीभ जी आहे ती इतकी कोरडी झाली की प्रभू येशूच्या टाळूत चिकटली होती, जेणेकरून माझ्या जिभेला, माझ्या तोंडाला, माझ्या दाताला आरोग्य प्राप्त झाले आहे. झाले आहे की नाही? प्रभू येशूची जीभ काय झाली? टाळूस चिपकली. त्याद्वारे आपल्याला प्रभू येशूने सर्व आरोग्य, कुठलाही प्रॉब्लेम असो, आपल्या जीवनामध्ये कुठलेही आजार असो, त्या प्रत्येक आजारावर प्रभू येशूने आपल्याला काय दिलेलं आहे? आरोग्य दिलेलं आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयाला प्रभू येशूने काय दिलेलं आहे? आरोग्य दिलेलं आहे.
कुठलाही आजार येऊ द्या, आपण आपलं लक्ष प्रभू येशूवर लावायचं की प्रभू येशू तुझ्या प्रत्येक शरीराला वेदना झाल्या आणि त्या प्रत्येक शरीराला वेदना झाल्या, त्यामुळे माझ्या प्रत्येक शरीराला कुठलाही भाग असो त्या शरीराला प्रभू येशूने आरोग्य दिलं आहे ना. मग खुश व्हा, आनंदी राहा. हालेलुया. मग तुम्ही आनंद केला पाहिजे. मग तुम्ही दुःखी का असता? प्रभू येशूने आपल्या प्रत्येक अवयवाला आरोग्य दिलेलं आहे. मग तुम्ही आनंदच केला पाहिजे, आनंदच केला पाहिजे ना. मग दुःखी का होता तुम्ही? बोला. आपण आनंदच केला पाहिजे ना, कारण प्रभू येशूने आपल्या प्रत्येक शरीराला काय दिलेलं आहे? आपण कोण आहोत? मजबूत आहोत. आपण निरोगी आहोत की नाही? हालेलुया. तर स्तोत्र 22 आपल्याला सांगत आहे की प्रभू येशूने आपल्याला काय काय दिलेलं आहे. सर्व काही प्रभू येशूने आपल्याला, ते स्तोत्र आपल्याला 22 सांगत आहे की प्रभू येशूला प्रत्येक अवयवाला दुखणं झालं, त्याद्वारे आपल्याला कशा कशा प्रकारचे प्रभू येशूने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे ते प्रभू येशू आपल्याला इथे काय करत आहे? सांगत आहे. हालेलुया, हालेलुया. तर आपले हात जे आहेत ते पापी आहेत की निरोगी आहेत? पवित्र आहेत. प्रभू येशू क्रूसावर असताना त्याचे हात खिलण्यात आले ना. का खिलण्यात आले? प्रभू येशूचे हात आणि पाय त्या क्रूसावर का खिलण्यात आले? प्रभू येशूचे हात त्या क्रूसावर खिलण्यात आले कारण आपले हात पवित्र व्हावे. आणि प्रभू येशूने आपले हात काय केलेले आहेत? पवित्र केलेले आहेत. का पवित्र केले आहेत? घरी ठेवण्यासाठी. त्या हाताने आपण काय केलं पाहिजे? प्रभू येशूने आपले हात का पवित्र केले आहेत? प्रभू येशूचे हात खिलले गेले त्या क्रूसावर, त्याद्वारे आपले हात प्रभू येशूने पवित्र केले आहेत. दुखणाईतांवर हात ठेवण्यासाठी प्रभू येशूने आपले हात काय केलेले आहेत? प्रभू येशूचे पाय खिलले गेले. का खिलले गेले? कारण आपले पाय पवित्र व्हावे आणि आपण आपल्या घरातून पाय पुढे काढून त्या पायांचा वापर फक्त आणि फक्त प्रभू येशूची सुवार्तेसाठी. पण आपण आपल्या पायांचा वापर कशासाठी करतो? प्रभू येशूने आपले हात पाय त्या क्रूसावर खिलून, त्याचे हात पाय त्या क्रूसावर खिलून काय केलेले आहेत? पवित्र केले आहेत. पण आपण त्या हातांचा त्या पायांचा कोणासाठी वापर करतो? पण आपण कोणासाठी वापर केला पाहिजे? हे हात पवित्र केले आहेत ना प्रभू येशूने, पाय. मग आपण कोणाच्या राज्यासाठी झटलं पाहिजे? प्रभू येशूच्या. कोण कोण जाते आजारी माणसाकडे? प्रभू येशूने तर आपले हात पवित्र केले आहेत त्या क्रूसावर खिलून, दुखणाईतांवर हात ठेवण्यासाठी. कोण कोण जाते? कोण कोण या हाताचा प्रभूसाठी वापर करते? कोण कोण करते? कोण नाही? एवढेच प्रभू येशूसाठी एवढेच. मग कशासाठी वापर करता या हातांचा? कशासाठी? या पायांचा कशासाठी वापर करता? प्रभू येशूचे हात आणि पाय खिलण्यात आले कारण प्रभू येशूने आपले हात आणि पाय पवित्र केले आहेत. हे हात दुखणाईतांवर हात ठेवण्यासाठी प्रभू येशूने पवित्र केले आहेत. जसा प्रभू येशू पवित्र होता तसा आपल्याला प्रभू येशूने पवित्र केले आहेत. आणि हे पाय प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी आपण घरातून बाहेर काढले पाहिजे. पण आपण काय केलेलं आहे? ते पाय घरातच आहेत, बाहेर काय निघत नाही. प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी, प्रभू येशूची
सुवार्थ सांगण्यासाठी ते पाय पवित्र केले आहेत, मजबूत केले आहेत. आणि आपण कुठली सुवार्थ सांगण्यासाठी त्या पायांचा वापर करतो? कुठली सुवार्थ सांगण्यासाठी त्या पायांचा वापर करतो? हेलवाला. मग आजपासून काय करणार? हे हात प्रभू येशूने पवित्र केले आहेत, पाय पवित्र केले आहेत. हे हात दुखण्याइतांवर ठेवण्यासाठी प्रभू येशूने पवित्र केले आहेत. पाय आपण घरातून बाहेर, आपले पाय घरातून बाहेर काढावे म्हणून प्रभू येशूचे पाय खिलण्यात आले. प्रभू येशूने आपले पाय पवित्र केले आहेत. त्या पायांचा वापर आपण प्रभू येशूच्या कार्यासाठी केला पाहिजे म्हणून प्रभू येशूचे पाय खिलण्यात आले. पण आपण आपल्या पायांचा वापर करतो प्रभू येशूच्या कार्यासाठी की आपल्या कार्यासाठी करतो? आपल्या कार्यासाठी. पण आता तुम्हाला माहिती पडलं ना, हे पाय प्रभू येशूची सुवार्थ सांगण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी प्रभू येशूचे पाय त्या क्रूसावर खिलण्यात आले. मग ह्या पायांचा आजपासून आपण कोणासाठी वापर करणार? प्रभू येशूची सुवार्थ सांगण्यासाठी. घरातून पाय काय करणार? बाहेर काढणार. आणि या हातांचा वापर कोणासाठी करणार? प्रभू येशूने हात पवित्र केले आहेत ना, तुमचा विश्वास आहे ना? मग या हातांचा, पायांचा फक्त आणि या पूर्ण शरीराचा वापर कोणासाठी करणार? जसं कार्य प्रभू येशूने केलं तसंच कार्य आपण देखील करणार. हालेलुया, हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करायचे आहे. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, तू या जगात आम्हाला तारण देण्यासाठी आलास आणि तूने आमचे त्या क्रूसावर तुझे हात पाय खिलण्यात आले. त्याद्वारे तूने आमचे हात पाय पवित्र केले आहेत. त्या पायांचा आणि हातांचा वापर फक्त आणि फक्त तुझ्या कार्यासाठी होत आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते. हे हात फक्त आणि फक्त आशीर्वाद देण्यासाठी आहेत. तुने हात आमचे पवित्र केलेले आहेत. दुखण्याइतांवर हात ठेवण्यासाठी तुने आमचे हात पवित्र केलेले आहेत म्हणून मी तुला धन्यवाद देते. तुझ्या प्रत्येक शरीराच्या अवयवाला दुखणं झालं, त्या दुखण्याद्वारे आमच्या प्रत्येकाच्या शरीराला तुने आरोग्य दिलेलं आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी सर्व हाडे सांध्यातून ढिल्ली करण्यात आली. त्या हाडाद्वारे आमची हाडं मजबूत झाली आहेत म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुझे हृदय हे मेणासारखे वितळले गेले. त्या हृदयाद्वारे आमची सर्वांची हृदये नवीन झाली आहेत म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तू तो क्रूस वाहत असताना तुने सर्व काही आनंदाने सहन केलं. तोच आनंद तुने प्रत्येकाला दिलेला आहे आणि सर्वजण आनंदाने सहन करीत आहे. तुझा आनंद प्रत्येकामध्ये वाहत आहे. तुझं प्रेम सर्वांमध्ये भरलेलं आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते. या हातांचा, या पायांचा, या संपूर्ण शरीराचा वापर फक्त आणि फक्त तुझ्या कार्यासाठी होत आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुने त्या क्रूसावर आमचे सर्व आजार, पापी, श्राप वाहून नेली म्हणून मी तुला धन्यवाद देते. तुने आम्हाला पापातून, श्रापातून, बंधनातून मुक्त केलेलं आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते.
धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुला झालेल्या प्रत्येक जखमामुळे आम्ही सर्वजण निरोगी झालो आहोत, म्हणून मी तुला धन्यवाद देते. अबा बापा, मी ही प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया.